मित्रांनो नमस्कार. पावसामुळं व्हिडिओ लेट येत आहेत, व्हिडिओ बनतच नाही आहेत. पावसामुळं रानाकडे येणंच होत नाही आहे. आजचा विषय असा काय लय विशेष नाही आहे. आजचा विषय आहे बाग ज्यावेळेस आपण झाडं लावतो त्यावेळेस कशा पद्धतीनं सगळी यंत्रणा असावी. आता तुम्ही बघता आहात ह्या दोन्ही झाडांमधलं, ह्या दोन्ही ओळीमधलं अंतर, झाडामधलं नाही ओळीमधलं, हे साधारण 15 फूट आहे. आणि इकडं जर बघितलं तर ह्या दोन्ही ओळीमधलं अंतर आहे 10 फूट. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ज्यावेळेस माल लागतो बागेमध्ये त्यावेळेस माल काढायला अडचण येऊ नये, त्यामुळं ही एवढी आपण जागामध्ये सोडलेली आहे. जागा थोडी जास्त असलेली कधीही चांगली. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस माल तयार होतो त्यावेळेस तुमची बाग काढणीला येते त्यावेळेस आडी घालणे जो प्रकार आहे त्यासाठी तुमच्याकडं व्यवस्थित शेडचं नियोजन असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपण एक मोठा शेड तयार करून ठेवलेला आहे की जेणेकरून आंबा आडी घालता यावा इथं. कारण कच्चा आंबा जर 60 रुपयांनी गेला तर तयार झालेला आंबा हा कमीत कमी 20 रुपये महाग, म्हणजे 80 रुपयांनी तरी तो जातो. मग अशी यंत्रणा करून ठेवायला काय हरकत नाही आहे की जे 20 रुपये जरी किलो महाग वाढत असतील तर शेडचा खर्च पहिल्या वर्षीच निघून जातो. अशा पद्धतीने आपण आपल्या बागेमध्ये यंत्रणा तयार केलेली आहे. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. सोपे असतात, सुटसुटीत असतात, छोटे व्हिडिओ असतात. धन्यवाद.